आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वहिनी असा त्रागा करून घेऊ नकोस, त्रास होईल तुला आणि दादाला सुद्धा। तू मला विचारलंस या जिवंत आहेत की नाही याचा पुरावा तुझ्याकडे आहे का म्हणून। तुझ्याकडे आहे त्या जिवंत असलेल्याचा ठोस पुरावा, म्हणून हा खोटा पुरावा तयार केलास तू। पण हा पुरावा मला मान्यच नाहीये। नाही नाही असं नाहीये वहिनी। ह्याच्यात एक मिनिट मी काय म्हणतो, तुम्ही दोघी जरा शांत व्हाल का प्लीज। माझी बायको गौरी आणि माझी मुलगी ते जिवंत आहेत की नाही हे जरी मला माहित नसेल, राजन, आय मीन त्या आत्ता दोघी कुठे असतील हे जरी मला माहित नसेल तरी सुद्धा अद्याप तू त्यांचं डेथ सर्टिफिकेट असं बनवलंस हे मला देखील पटलेलं नाही आहे। म्हणजे मी खोटं करेन का? अरे माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? मी का असं काहीतरी खोटं काहीतरी करत सांग ना मला। मी मुद्दाम मला समजतंय आत्या। मी काय म्हणतो ते सगळं आपण बाजूला ठेवूया। आत्ता एक मार्गी पहिल्यांदा मृत्यूपत्र ऐकूया हां संपूर्ण। प्लीज मी हात जोडतो तुम्हा दोघींसमोर। हां ऐक बस। हां वकील साहेब, आम्ही सदानंद महाजन आणि अन्नपूर्णा महाजन पूर्ण शुद्धीत असताना आमच्या मृत्यूपत्रात असे लिहून देतो की आमची जी काही संपत्ती आहे, जसं की रोख रक्कम, बँक अकाउंट, स्थावर मिळकती, दागदागिने, बंगले, फार्म हाऊस, शेअर्स, उद्योग, शिक्षण संस्था इत्यादी सर्व काही जी आमच्या दोन्ही नातींच्या नावे 50-50% वाटून देण्यात यावी। असं कसं 50-50%? जी मुलगी जिवंत सुद्धा नाहीये तिला काय हक्क आहे या सगळ्यावर अधिकार सांगण्याचा? हे जे काही आहे ना ते सगळं माझ्या अनिकाचं आहे। कामिनी, मला असं म्हणायचंय की जी मुलगी जी सध्या अस्तित्वातच नाहीये तिच्या नावे 50% वाटा करून देणं म्हणजे जरा वेडेपणाचं नाही का? कामिनी, ही सगळी प्रॉपर्टी माझी आणि माझ्या नवऱ्याची आहे। त्यामुळे त्याचं काय करायचं ते सुद्धा आम्हीच ठरवणार। हो बरोबरच आहे, बरोबरच। पण अनिका सुद्धा तुमचीच नात आहे, त्यामुळे तिच्यावर अन्याय होतो असं तर नाही ना वाटत? सगळे एकत्र मीटिंग जमली आहे बहुतेक। तू जा तुझ्या खोलीत जा। हे बघ वहिनी, मी तुझ्या भावनांचा आदर करते, त्यामुळे तू मनात कुठल्याही प्रकारचा किंतु ठेवू नकोस। अगं पण आपण प्रॅक्टिकली विचार करायला हवा ना। म्हणजे आता तुझी मोठी नात कुठे आहे किंवा ती केव्हा येणार आहे, मुळात ती हयात आहे की नाही हे सुद्धा माहित नाहीये। आणि मग अशा गोष्टीचा आपण ह्या मृत्यूपत्रामध्ये उल्लेख करायलाच हवा होता का, असं माझं म्हणणं आहे। कामिनी, खरं तर तुला हे काही बोलायची गरजच नाहीये, पण तरी तू बोलतेस। तू कितीही आणि काहीही म्हणालीस ना तरी माझा पूर्ण विश्वास आहे की माझी मोठी नात नक्की परत येणार। मी काय म्हणतो, परत परत का भांडताय तुम्ही? वाद नका ना घालू, त्यापेक्षा आपण यावर काहीतरी मार्ग काढू। हा राजन, बरोबर आहे तुझं। माझ्याकडे एक चांगला उपाय आहे त्याच्यावर। काय? हे बघ वहिनी, तू जे काही 50-50% जी काही डील केलेली आहेस ती मान्य आहे। मी तुझ्या भावनांचा आदर करते, आता तू माझ्या भावनांचा आदर कर। म्हणूनच येत्या 6 महिन्यांच्या आत तुला तुझी मोठी नात ती सापडली किंवा ती जर का या घरात आली तर, आणि जर का ती सापडली नाही आणि आली नाही तर या प्रॉपर्टीचा 100% हिस्सा अनिकाच्या नावे होणार। मान्य?
माझा पक्का विश्वास आहे की माझी मोठी नात इथे परत येणार. तिचं पाऊल या घरात पडणार. सुजाता ताई, बघा बरं कोण आले ते. थांबाची मी बघते. सी मी बी माझ्या फ्रेंड्स आल्या असतील. वाटलंच होतं मला की गावच्या इथे येणारच. हाय, तुम्ही इथे. मला खूप छान वाटलं तुम्ही इथे आले. चला आपण बाहेर बोलूया. चला चला चला, कम ऑन चला चला चला, कम विथ मी. या, मज्जा येत असेल ना माझ्या घरी येऊन. काय गे गावच्या, काय लिहि इथे तोंड उचलून. आम्हासने अन्नपूर्णा आजीसना भेटायचंय. अन्नपूर्णा आजी आता बिझी आहे. शी इज इन द मीटिंग राईट नाव. काय ग, माझ्या आजीला तू आजी का बोलते? तुला काय वाटलं तुझी ती सख्खी आजी आहे का? तुझ्या कॉलेजमध्ये शिकते ना, ज्यात तुझी शिकायची लायकी नाहीये बाय द वे, त्या कॉलेजची ओनर आहे. तर मॅडम बोलायचं, कळलं? आम्हासनी अन्नपूर्णा मॅडमना भेटायचंय. लय महत्वाचं काम आहे. ओ, अन्नपूर्णा आजीला भेटायचंय तर ठीक आहे, माझी कार साफ करा. होय तर तुझ्या बापाने ठेवलंय काय? तुझ्या बापाचं नोकर वाटलं काय आम्ही? ए निंगू पिंगू टिंगू, whatever name is, मी जे सांगते ना तेच करायचं. पण नसेल करायचं ना, तेथून गेट लॉस व्हायचं. चल चल निघ, माझ्या घरी नाही यायचं पुन्हा. चल निघ निघ हे निघ. ठीक आहे, आम्ही तुझी गाडी साफ करतो. पण मग आमची आणि अन्नपूर्णा मॅडमची गाठ घालून द्यायची. हो हो डार्लिंग, दे ना. चल चल चल, तिथे कार आहे बघ. चल जा. चल चल. कमळे, हिने तर पाक आपला नोकर करून टाकलाय. आणि तू काय ग? आपला नाईलाज आहे, लक्षात ठेव. आपल्याला अन्नपूर्णा आजींना भेटणं किती महत्वाचं आहे तुला बी माहित आहे. त्यासाठी आपल्याला काय बी करायला लागलं तरी चालतंय. आणि कुठलं बी काम छोटं मोठं नसतंय हे अनेकाला कळत नाही. खरं तुला तर माहित आहे ना. सोड की, करूया. ओय, झाला टाइमपास? काय कुसूर पुसूर बंद करा आणि काम करा. चल गे गावच्या, चल चल.